स्वामीमय सुप्रभात मंडळी, मी निधी, आपल्या पॅशनेट निधी या चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत। तर मंडळी, आज आहे संडे आणि आज माझं 11 वाजता सगळी कामं आवरलेली आहेत। इतकं छान वाटतं ना। सुट्टी होती पण लवकर उठलेले, लवकर उठली ना की कामं कशी पटापट होतात। मस्त छान अंघोळ झालेली आहे। हे बघा, देवाची पूजासुद्धा इकडे झालेली आहे। तुम्हाला दिवा दिसत असेल तर देवाची पूजासुद्धा झालेली आहे। कपडेसुद्धा वाळत घातलेले आहेत। तर हवा बघा किती सुटली आज। सगळे कपडे असे सुकून खाली पडतात। सकाळी लवकर घातलेले आहेत कपडे, म्हटलं जरा थोडेसे उन्हामध्ये सुद्धा सुकू देत, जरा ऊन लागू देत, म्हणून मी अजून ठेवलेले आहेत। त्याच्यानंतर माझ्याकडे बघू नका, माझ्याकडे मला स्वतःची तयारी करायला वेळ नाही। म्हटलं चला लवकर उठलोय तर पटापट सगळी कामं आवरून घेऊयात आणि मस्त निवांत सगळा दिवस आहे तो मस्त छान आरामात रिलॅक्समध्ये घालवूयात। तर तुम्हाला आता मी दाखवते फ्रंट कॅमेराने। हे बघा किती वाजलेले आहेत, 11:10, 11:15 वाजलेले आहेत। तर माझं सगळं आवरलेलं आहे आणि जी पण काही छोटी मोठी कामं आहेत, काही डबे भरायचे आहेत, तूप आणलेलं आहे, तूप काढून ठेवायचं आहे, तर अशी बरीच कामं आहेत। देवासाठी मी गाईचं तूप वेगळं आणते, त्याच्यामुळे मग मला ते भरून ठेवायचं आहे छानपैकी, कारण घरामध्ये माझ्या म्हशीचं दूध येतं आणि मग त्याचं जे पण काही तूप आहे ते आम्ही खायला वापरतो। तर आता नवीन वर्ष सुरू होणार आहे, त्यामुळे मी आता सुरू करणार आहे गीर गाईचं दूध आणि मग तेच दूध मी पिण्यासाठी पण वापरणार आणि त्याचंच तूपसुद्धा घरी काढणार। म्हणजे मग ते कसं, गाईचं तूप आपण देवाला सुद्धा वापरू शकतो, खायला सुद्धा वापरू शकतो। तर नवीन वर्षामध्ये बरेच काही छान छान संकल्प करायचे आहेत। जसे जसे करेन तसे मी तुमच्याबरोबर शेअर करेन। तर चला आता मी माझ्या छोट्या छोट्या कामांना सुरुवात करते। थोडासा दुपारी आराम करणार आहे, परत संध्याकाळी छोटी छोटी कामं सुरू करणार आहे। तर आता हे बघा, हे गाईचं तूप आहे। तर हे मला ना रोज सकाळी मी तूप पाण्यामध्ये, गरम पाण्यात, कोमट पाण्यात घालून पिते आणि देवासाठी सुद्धा वापरते। तर त्याच्यामुळे हे मी गोवर्धनचं तूप आणलेलं आहे सध्या तरी। तर आता नवीन वर्षामध्ये मी ठरवलेलं आहे गिरगाईचं तूप आणि दूध वापरायचं। तर तोपर्यंत म्हटलं मला पाहिजे म्हणून हे आणलेलं आहे। आणि आज मी बनवणार आहे फुलवाती। तर त्याच्यासाठी हे मी जे पण काही तूप आहे ते काढून ठेवलेलं आहे। तर याचा मी एक सेपरेट व्हिडिओ अपलोड करेन की मी घरच्या घरी फुलवाती कशा बनवते, तुपाच्या फुलवाती, कारण मला त्या रोज लागतात। अशा छान तुपाच्या फुलवाती मी घरी आज बनवलेल्या आहेत। आज सुट्टी होती आणि त्याचा सेपरेट व्हिडिओ मी अपलोड करेन। ज्यांना पण कोणाला बघायचं असेल की कशा फुलवाती मी बनवते तर नक्की तो व्हिडिओ तुम्ही बघा।